महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मी बिलकुल फार आवडतात त्याची चित्र, फार छान, खूप मोठा चित्रकार आहे, त्याचे प्रदर्शन करायला पाहिजे आणि तो त्याला मुद्दा नाही। हा फोटो पाठवा त्याला, ते लगेच पाठवून देतो ना। माजी आरोग्यमंत्री विशेषतः मराठवाड्यामधून चांगल्या पद्धतीची दर्जेदार निर्मिती व्हावी आणि विशेषतः बालसाहित्य जे उपेक्षित साहित्य आहे, कारण बालसाहित्य हा सुद्धा एक शिक्षणाचा भाग आहे। तिथून मुलगा घडतो आणि उद्याचा एक सुजाण नागरिक घडतो। यासाठी मी आदित्य प्रकाशनाच्या वतीने आपल्याच मराठवाड्यातले राणकवी ज्याला म्हणू आपण इंद्रजित भालेराव सर यांच्या 3 पुस्तकाचा संच आपण प्रकाशित केलेला आहे आदित्य प्रकाशनाच्या वतीनं। आणि याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की सर्वसाधारण बालसाहित्याच्या पुस्तकाला पाहिजे तशा पद्धतीचं बघितलं जात नाही, तो दर्जा दिला जात नाही। तर त्या दृष्टीने या पुस्तकाची निर्मिती करून, जसं तारे जहांचे चित्रपट आहे त्यातला जो आमिर खान आहे शिक्षक होऊन तो त्या मुलांना असणाऱ्या गुणांना एक प्रकारे प्रोत्साहन देतो, त्या पद्धतीनं या पुस्तकाची निर्मिती करत असताना एक तो दृष्टिकोन ठेवला की मुलांचं एक बाल मानसशास्त्र समोर ठेवून या पुस्तकामध्ये कविता आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं चित्र, विशेषतः आपल्याच संभाजीनगरचे चित्रकार, प्रसिद्ध चित्रकार, साहित्य अकादमीचे ते चित्रकार आहे सरदार जाधव यांनी सगळे चित्र या पुस्तकातले काढलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच वेळेस कविता वाचता यावी व दुसऱ्या बाजूने त्याला चित्रकलेचा सुद्धा अभ्यास करून त्याचा सर्वांगीण त्याला प्रगती करता यावी, यासाठी या 3 पुस्तकाची निर्मिती केलेली आहे। नातुऋतू, त्यानंतर रानमळ्याची वाट आणि त्यानंतर गाणे गोजीरवाणे। गाणे गोजीरवाणे म्हणजे आपले जे आजोबा होते त्यांनी त्या काळात जे गीतं गायले त्या गीतांचा या ठिकाणी आपण संपादन केलेलं आहे आणि बाकीचे शेती रानशेतीच्या संदर्भातले आहे। अशा पद्धतीनं आदित्य प्रकाशनाच्या वतीनं इंद्रजित भालेराव सरांचे या 3 पुस्तकाचं प्रकाशन केलं। त्याचं प्रकाशन आत्ताच आपल्या राज्याचे माजी आरोग्यमंत्री आदरणीय टोपे साहेब यांच्या हस्ते त्याचं एक प्रकाशन या ठिकाणी झालं आहे। येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? या इथून पुढं आता विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, वाचाल तर वाचाल, आणि आपल्याला वाचण्याच्या माध्यमातूनच पुढे प्रगतीच्या दिशेने आपल्याला पुढची वाटचाल करता येईल, त्याशिवाय ते येणार नाही। कारण मोबाईलपेक्षा तुम्ही पुस्तकाशी मैत्री करा, मोबाईलने तुम्ही आत्मकेंद्रीय होणार आहात आणि पुस्तकाने तुम्ही बहुकेंद्रीय होणार आहात, आणि आपल्याला आज गरज आहे बहुकेंद्रीय होण्याची। धन्यवाद। तुमचं नाव? विलास फटाणे।